हाय बहिणींनो, आज मी घेऊन आलेली आहे फ्लावरची भाजी। त्यासाठी पहिले मी मसाला भाजून घेते। तर हे आहे धने आणि पांढरे तीळ आणि हे आहे तमालपत्र। तर हे ग्रेव्हीसाठी आपण यूज करणार आहे। आज फ्लावरची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आपण। आणि ग्रेव्हीसाठी मी घेतलेला आहे एक टमाटर, एक कांदा, ते पण आपण भाजून घेणार आहे। हे झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक लसूणची पावडर आणि आपले फ्लावर आपण उकळत्या पाण्यातून काढलेले। तर आता आपण त्यात टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर थोडासा आणि थोडीशी हळद। तर आता आपण ह्या फ्लावरला थोडासा कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया। आणि थोडीशी हळद लावून घेऊया। तर आता आपलं हे भाजून झालेलं आहे। आपण हे मिक्सीच्या भांड्यामध्ये काढूया। पांढरे तीळ थंडीच्या दिवसात खाल्ल्यानंतर फायदा असतो आणि पांढऱ्या तिळाची ग्रेव्ही खूप छान होते। त्यात आपण हे टमाटर आणि कांदा भाजून घेऊया। फ्लावर खाण्याचे सुद्धा फायदे खूप असतात आणि तोटे पण आहेत। कारण फ्लावरमध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं। म्हणून पहिले फ्लावरची भाजी करताना उकळत्या पाण्यातून काढून घ्यायची। आता आपला कांदा आणि टमाटर भाजत आहे मसाल्यासाठी। फ्लावर कसं शरीरासाठी आपल्या फायदेशीर पण आहे, कारण त्याच्यात कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं, विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स पण असतात। 100% ह्याचं प्रमाण असतं फ्लावरमध्ये आणि विटॅमिन सी पण असतं 77%। विटॅमिन के 20% असतं। त्याशिवाय फ्लावरमध्ये लोहाचं प्रमाण पण आढळतं। म्हणून आपल्या शरीरासाठी फ्लावर फायदेशीर पण आहे। आणि ही फ्लावरची भाजी आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे, तर नॉनव्हेजला पण मात देईल अशा प्रकारची आपली भाजी होणार आहे। फ्लावरमुळे ना आपले दिसण्याला, म्हणजे जर चष्मा वगैरे लागलेला असेल तर फ्लावरची भाजी नेहमी खाल्ली ना तर ते पण प्रमाण कमी होतं, म्हणजे आपला नंबर वाढत नाही चष्म्याचा। आणि फ्लावरच्यामुळे वयात पण हे होतं, वय कमी दिसण्यात मदत होते। म्हणून फ्लावरची भाजी नेहमी खायला पाहिजे। आता आपला कांदा टमाटर भाजून झालेला आहे, तर आपण जे हे धने आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत ना भाजून, त्यातच हे टाकूया आणि ह्याची ग्रेव्ही बनवूया। आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर लावलेला फ्लावर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं। फ्लावर नेहमी खाल्ल्याने ना कर्करोग कमी प्रमाणात होण्यास मदत होते, म्हणजे कर्करोगाला दूर ठेवतो आपल्यापासून फ्लावरची भाजी पौष्टिक पण आहे आणि तसे त्याच्यात फायदे पण खूप आहेत आणि काही लोकांसाठी ते घातक पण आहे। ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्या लोकांनी खाऊ नये फ्लावर, कारण त्याच्यानं ॲसिडिटी वाढते। आता ही कॉर्नफ्लॉवर लावलेली, फ्लावर हळद आणि कॉर्नफ्लॉवर लावलेले
फ्लावर आपण भाजून घेऊया. खूप खरपूस छान भाजून घ्यायची. अशी भाजी भाजल्यानंतर ना त्याचा स्वाद खूप वाढतो, म्हणून पहिले भाजी भाजून घ्यायची, नंतर मग फोडणी टाकायची. पौष्टिक भाज्या खा, पौष्टिक भाज्या खायचं आपल्याला लहानपणापासून आपली आई सांगत असते. पौष्टिक अशा भाज्या दिसल्या ना की लहानपणाची आठवण होते. माझी आई सांगायची की पौष्टिक भाज्या खाल्ल्यानं आपल्याला आपल्या केसांना पण आपल्या स्किनला पण फायदे असतात. पण आपल्याला लहानपणी समजत नाही, आपण पौष्टिक भाज्या खातच नाही कधी, त्याच्यात आपल्याला आवडत नसतात. नेहमी खायला पाहिजे. आता सीझनमध्ये भाज्या ज्या भेटतात ते तर खायलाच पाहिजे. तसं फ्लावर नेहमी भेटतं. एकदम बघा खरपूस असली एकदम, म्हणजे ही भाजी ना नॉनव्हेज भाजीपेक्षा पण छान लागते वेगळ्या पद्धतीने करणार आहे आपण. आता त्यात आपण हे टाकलेलं आहे पांढऱ्या तिळाची ग्रेव्ही. नॉनव्हेजमध्ये पण वापरतात, खूप छान लागतं त्याच्यामुळं. आणि थंडीच्या दिवसात पांढरे तीळ खायला पाहिजे. संक्रांतीच्या वेळेस आमच्या महाराष्ट्रामध्ये बाजरीच्या भाकरीला तीळ लावतात, का तर ते थंडीपासून आपल्याला प्रतिकारक शक्ती वाढवतं पांढरे तीळ. आता आपलं फ्लावर भाजून झालेलं आहे, आपण साईडला काढून ठेवणार आहे. आणि ह्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहे. आता खाली थोडंसं म्हणजे ते भाजल्यामुळं थोडं काळपट झालेलं आहे, पण आपलं तेल खाली उरलेलं आहे ना, त्याच्यामुळं मग आपल्याला ह्याच्यातच फोडणी द्यायची. आता तेल नाही वापरायचं आपण, तेलाचं प्रमाण खूप कमी वापरायचं. ते खाली राहिलेलं तेल त्याच्यातच आपण फोडणी टाकूया. तर आपण फोडणीसाठी वापरणार आहे 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेले कांदा, टमाटर, पांढरे तीळ आणि धने ते टाकायचे आपल्याला. त्याच्या पहिले आपण टाकूया अद्रक लसूणची पावडर. ही पावडर मी बनवून ठेवते का तर खूप दिवस टिकते. आता हा आपल्याला मसाला खूप चांगला भाजून घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला थोडंसं दही टाकायचं. या भाजीचा स्वाद खूप छान येतो, जसं असं वाटेल की ही चिकन वगैरे आहे की काय असं वाटेल, इतकं छान लागतं. मी ग्रेव्हीत थोडंसं पाणी सोडलेलं आहे. आता आपण 1 चमचा हळद टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. आणि 2 चमचे लाल तिखट टाकूया, छोटा चमचा मला. आणि आता ह्या ग्रेव्ही ही खूप छान परतून घ्यायची. कढईला साईडला तेल आलं पाहिजे इतकी परतायची. आता आपण थोडंसं दही टाकूया. आपली ग्रेव्ही एकदम छान परतली पाहिजे, म्हणजे भाजीची चव खूप छान येते. ग्रेव्हीमध्येच खरं तर भाजी टेस्ट असते. ग्रेव्ही चांगली झाली की भाजी चांगली झाली. आता आपली ग्रेव्ही चांगली परतून झालेली आहे. मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्या ग्रेव्हीमध्ये. आता आपले फ्लावर टाकून देऊया त्यात.
पाणी पूर्ण आटवायचं. खूप टेस्टी लागते ही भाजी, करून पहा. आता थोडीशी कोथिंबीर टाकू. स्त्रियांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यांनी तर ही भाजी खायलाच पाहिजे. तर हे कॅन्सरच्या म्हणजे कॅन्सरला प्रतिकारक शक्ती पण वाढवतं त्याच्यानं, आणि ते आपल्यापासून दूर राहण्यास मदत पण होते. बऱ्याच प्रमाणात स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होत असते. ही भाजी पौष्टिक आहे खूप. आपल्याला आपली आजी आई असे पहिले सांगायचे ना, हिरव्या भाज्या खा किंवा हे फ्लावर कोबी अशा पण भाज्या खा. ते आपल्याला समजत नव्हतं, पण मी वाचलेलं आहे खूप वेळा. मी भाज्यांच्या विषयी वाचत असते. ही भाजी एजिंग प्रोसेस ते पण आपली कमी दिसतं. वय जितकं आहे आपलं त्याच्यापेक्षा थोडं कमी दिसतं माणूस. एजिंग प्रोसेसला पण स्लो करतं ही भाजी, फ्लावरची भाजी. पण ह्याच्यामध्ये फायदे पण आहेत, जितके फायदे तोटे पण आहेत ह्या भाजीमध्ये. ज्यांना ॲसिडिटी वगैरे असेल, गॅस होतो ह्या भाजीमुळे पोटामध्ये, तर त्यांनी खाऊ नये ही भाजी. तर आपली फ्लावरची भाजी झालेली आहे रेडी. तो बहिणींनो, माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्लीज मला सपोर्ट द्या. मला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. बाय बाय.